आता बरेचसे तुम्ही शेतकरी आहेत मराठा असं म्हणालात, हो. तर मग त्या शेतकऱ्यांचे पण असेच अपेक्षा असतात का? हो, आता शेतकरी मुलांचं एक मी सांगू इच्छितो, की शेतकरी आधी म्हणतात, की सर्वात आधी म्हणलं पाहिजे, की शेतकरी हा सर्वात श्रेष्ठ मानला पाहिजे. पण आता शेतकऱ्याची व्हॅल्यू अशी झालेली आहे सध्याच्या काळामध्ये, की काही आता आपल्या सरकारी योजना असतील किंवा काय असेल, शेती बेभरोशी झालेलं आहे. आणि शेतकरी ज्यावेळेस लग्नासाठी येतोय, त्यावेळेस त्याला एवढी खालची वागणूक दिली जाते. आपण काय म्हणतो, की शून्य. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून शेतकरी जर का लग्नासाठी बघितलं, तर आपण म्हणतो ना, की अरे शून्य व्हॅल्यू. तर मी म्हणेन शून्य नाही. शेतकऱ्याची आत्ता व्हॅल्यू शून्यापेक्षाही कमी आहे. शेतकरी आत्ता मायनसमध्ये आहे. त्यासाठी मी सांगतो, की एक उदाहरण तुम्हाला देतो, की शेतकरी ज्यावेळेस आता येतात, त्याचं पहिलं लग्न असतं. म्हणजे आधीच्या काळात शेतकरी हुंडा घ्यायचे, की म्हणजे आता ॲक्च्युली हुंडा घेणं ही पद्धत खूप चुकीची आहे. पण आधीच्या काळात लोकं हुंडा घेत होती. लग्नाच्या वेळेस पैसे मागायची, काही गाडी असेल, प्रॉपर्टी असेल, ते मागितलं पाहिजे आधीच्या काळात आणि माणसं द्यायची. पण आता शेतकरी मुलांची जास्त करून किंवा ग्रामीण भागाकडे किंवा कमी शिकलेल्या मुलांची अवस्था अशी आहे, की ते म्हणतात, आम्ही सगळा लग्नाचा खर्च करू. त्या व्यतिरिक्त एखादी घटस्फोटीत जरी मुलगी असेल, म्हणजे आता मुलगा प्रथम आहे, मग तो म्हणताना म्हणतो एखादी घटस्फोटीत किंवा विधवा मुलगी असेल, ती मी स्वीकारायला तयार आहे. आणि काही तर पालक असे म्हणतात, की त्या मुलीचं जर का अपत्य असेल, तर आम्ही अपत्यासहित स्वीकारायला तयार आहे. अनाथ आश्रमातली मुलगीही आम्ही करायला तयार आहे. फक्त ते का? कारण तो शेतकरी आहे. म्हणजे शेतकरी होणं सध्याच्या काळात एवढं मोठं पाप आहे का? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे मुलगा शेतकरी असेल तर त्याचं लग्न जमणं हे प्रचंड कठीण काम आहे. प्रचंड म्हणजे एवढं प्रचंड कठीण काम आहे, की मुलं लिटरली त्या गोष्टीमुळं आत्महत्या करतायत, डिप्रेशनमध्ये जात आहेत, व्यसनांच्या आहारी जात आहेत. कितीतरी शेतकरी मुलांचे मी सांगेन, की आत्ता गावागावात किमान 30, 40, 50 अशी मुलं आहेत, की ज्यांची वय 30-35 ओलांडली गेलेली आहे. त्यांचं लग्न न होण्यामागं सगळ्यात प्रमुख कारण आहे, की ती मुलं शेती हा व्यवसाय करतात. लिटरली त्या मुलांच्या घरामध्ये ज्यावेळेस संध्याकाळी जेवणाची वेळ असते, ताटावर बसल्यानंतर त्यांच्या घरात आई-वडील त्यांचे रडत असतात, की मुलाचं लग्न होत नाही आहे. काहीतरी पालकांची शेवटची इच्छा आहे, की मला मरायच्या आधी माझ्या मुलाचं लग्न झालेलं बघायचं, कारण आम्ही मेल्यानंतर तेव्हा लग्न करण्यासाठी कोणी बघणार नाही आणि काहीही लक्ष देणार नाही. आता हे झालं ग्रामीण भागातलं चित्र. म्हणजे अजूनही हे आहे, हे ऐकून मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटतो, खेद वाटतं हे बघून. पण ह्या उलट जर आपण आज मुंबई पुण्याकडे जर बघितलं, तर इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मुला-मुलींच्या. म्हणजे त्या मॅट्रिमोनियल साईटवर लिहिलेलं असतं, मुलगी हवी असेल तर शांत, सुस्वभावी, मनमिळाऊ, गोरी. आणि मुलगा हवा असेल तर खूप त्याची सॅलरी पाहिजे, परदेशातला असेल तर आणखीन चांगलं. तर तुम्हाला काय दिसलं ह्याच्यामध्ये? म्हणजे मुला-मुलींच्या आपल्या जोडीदाराकडून कोणत्या अपेक्षा आहेत? तर सर्वात पहिलं यामागचं एक मजेशीर गोष्ट आहे. लग्न नक्की कोणाला करायचं असतं? त्या मुलाला आणि मुलीला. आणि तो जो बायोडाटा असतो लग्नासाठीचा, त्या बायोडाटावर नंबर असतात मुलाच्या आई-वडिलांचे किंवा पालकांचे किंवा जे कोण नातेवाईक असतील मुला-मुलीचे त्यांचे. ह्याच्यावरूनच मला एक आठवलं, माझ्या मैत्रिणीची मुलगी, ती ते ऑनलाईन तिने स्वतःला हे केलं होतं आणि ती बघायची की माहिती आई-वडिलांनी दिली की मुलाने. आणि जर आई-वडिलांनी दिली असेल तर ती त्याला सरळ नाकारायची, येस. की मुलगा स्वतः का लिहित नाही, याचा अर्थ त्याला लग्न नाही करायचंय का? मग आता होतं काय, आता मी तुम्हाला म्हणलं ना, मराठा समाज हा बऱ्यापैकी प्रत्येक मराठा समाज हा ग्रामीण भागाशी अटॅच आहे. त्यांचं म्हणणं असतं, की स्वतः मुलगा किंवा मुलगी बघतोय जर का लग्नासाठी, तर ते कुठंतरी चुकीचं मानलं जातं. हा दृष्टिकोन जास्त करून लोकांच्यात आहे, की मुलगी बघते स्वतः, का आई-वडील नाहीत का तिला बघायला? मुलगा स्वतः बघतोय का दुसरं कोण नाही का बघायला? म्हणजे हा माइंडसेट आहे. जी मुलं अजूनही आहे. जी मुलं किंवा मुली स्वतःहून लग्नासाठी पुढाकार घेतात, स्वतःहून मॅट्रिमोनियल साईट्सवर येतात किंवा ऑफिसमध्ये भेट देतात ना, त्या मुलांची लग्न लवकर होतात आणि त्यांचे संसारसुद्धा चांगले टिकतात. कारण त्यांना एक्झॅक्टली ते स्वतः बघत असतात, की आपल्याला काय हवं आहे. हा आहे. आणि सिटीमध्ये तुम्ही प्रश्न विचारला मगाशी, की सिटीमधल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आत्ता झालं आहे काय, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. माणसांचा असा दृष्टिकोन आहे, की फक्त पुणे आणि मुंबई ह्या 2 जिल्ह्यामध्ये मुलगा राहणारा असावा. त्या मुलाची गावाला शेती असावी. मुलगा शक्यतो एकुलता एक असावा. त्याचा पुणे किंवा मुंबईमध्ये फ्लॅट असावा. त्याच्याकडं गाडी असावी. तो जर का जॉब करत असेल तर त्याचं पॅकेज एक्झॅक्टली किती आहे, त्याच्यावरती कर्ज किती आहे. म्हणजे अशा एक ना अनेक एवढ्या अपेक्षा आहेत. म्हणजे ज्यावेळेस एखादी प्रोफाईलचं डिस्कशन होतं ना, तर पहिला प्रश्न असतो, पॅकेज किती आहे, शिक्षण किती झाले, त्याला शेती किती आहे, त्याच्या नावावर किती आहे, फ्लॅट आहे का, तो फ्लॅट त्याच्या नावावर आहे का. म्हणजे हे सगळं पैशाशी आणि प्रॉपर्टीशी निगडीत. मला म्हणतात आम्हाला त्यात असल्यामुळे डायरेक्टली बोलता येत नाही. शेवटी प्रत्येकाच्या अपेक्षा असतात, आपण प्रत्येकाच्या अपेक्षांचा रिस्पेक्ट करतो. पण असं वाटतं की लग्न नक्की त्या व्यक्तीसोबत करायचं आहे का त्या प्रॉपर्टीसोबत करायचं आहे. ॲक्च्युली प्रश्न काय आले पाहिजेत, की तो मुलगा नक्की होतकरू आहे का, त्या मुलगा मुलींचा रिस्पेक्ट करतो का,
त्याच्या घरातले आईवडील स्वभावाने कसे आहेत, ह्या गोष्टींचं डिस्कशन झालं पाहिजे. त्या मुलासोबत भेटला पाहिजे. जर का एखादा मुलगा व्यवसाय करत असेल तर तुम्ही त्या व्यवसायाच्या ठिकाणी जावा. कारण आत्ता काय होतं, नोकरी म्हटलं ना तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स आहे आणि व्यवसाय म्हटलं की त्याला दुसरा प्रेफरन्स आहे. आणि व्यवसाय पण असा पाहिजे पालकांना की तो दिसला पाहिजे. असं आपण TV सिरियल्समध्ये किंवा पिक्चर्समध्ये बघतो की एखादा मोठा व्यावसायिक आला, तो मोठ्या BMW मर्सिडीजमधून आला आहे, मोठ्या फॅक्टरीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, मोठं घर आहे. असं एक मानवाच्या डोक्यात ते स्वप्न आहे. पण आजकाल कितीतरी अशी मुलं आहेत की जे एखादं छोटंसं शॉप टाकून महिन्याला लाखो रुपये चांगल्या पद्धतीमध्ये कमवतात. बरं. पण माझं ते पालकांना एकच म्हणणं आहे, व्यावसायिक मुलगा आहे तर तुम्ही त्या व्यवसायाच्या ठिकाणी जावा. 1-2 दिवस त्या काउंटरला थांबा आणि किती कलेक्शन होते, नक्की तुझा ITR रिटर्न चेक करा, त्याचे बँकचे स्टेटमेंट्स बघा आणि मग तुम्ही डिसिजन घ्या. पण लग्न करताना एवढं असं कोण बघणार? त्याचे IT रिटर्न्स, त्याचं इन्कम किती, हे बघायला पाहिजे का? म्हणजे का बघायचं हे सगळं? आता ॲक्च्युली हे 100% बघायला पाहिजे. दुर्दैव आहे की पालक हे बघत नाहीत. कोणीतरी एखादा ओळखीचा माणूस किंवा पाहुणा स्थळ आणतो किंवा कुठून तरी प्रोफाईल बघितली जाते आणि माणसं आपल्याकडं पत्रिकेवरती जास्त करून विसंबून राहतात. आता पत्रिकेविषयी मी सांगतो की ते पत्रिका बघणे न बघणे हा प्रत्येकाचा श्रद्धेचा पार्ट आहे. पण पत्रिकेमध्ये काही अशा गोष्टी आहेत की नाहीच समजू शकत. जसं की मुलाचा व्यवसाय, त्याचा डेली टर्नओव्हर किती आहे, वर्षाचा टर्नओव्हर किती आहे, त्याचा इन्कम किती आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला त्याचा व्यवसायाचा ITR बघावं लागेल, त्या व्यवसायाच्या ठिकाणी जावं लागेल आणि मगच तुम्हाला समजेल की खरोखर मुलाचं उत्पन्न किती होत आहे. त्यामुळे तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे. आता बायोडाटामध्ये जर का एखाद्या मुलाने लिहिलं असेल की तो मुलगा इंजिनियर आहे किंवा ती मुलगी इंजिनियर आहे, म्हणून आपण विश्वास ठेवायचा का? माणसं ठेवतात, पण तसा विश्वास अजिबात ठेवू नका. त्या मुलांना जर का जन्मतारीख टाकलेली आहे XYZ, तर तुम्ही म्हणून विश्वास ठेवायचा का? तर जन्मतारखेचा पुरावासाठी आपण काय घेतो, तर आधार कार्ड असेल, त्याचं वोटिंग कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, अनेक आहेत जन्मतारखेच्या पुराव्यासाठी. इंजिनियर मुलगा झाला आहे तर तो इंजिनियर झाला आहे म्हणून त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असेल ना शिक्षणाचं, ते सर्टिफिकेट तुम्ही तपासा. आणि मेडिकल रिपोर्ट्स, मी एक सांगू इच्छितो की मेडिकल रिपोर्ट्स आत्ता पालक पाहत नाहीत. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ते आवर्जून पाहिली पाहिजेत माणसांनी. की मी मेडिकल रिपोर्ट्सला आधुनिक काळातली पत्रिका असं मी म्हणेन. कारण आत्ता बरेचसेच गंभीर आजार आहेत, जसे की HIV आहे, हेपेटायटिस B आहे, हेपेटायटिस C आहे किंवा काही असे आजार आहेत की जे फर्टिलिटीशी रिलेटेड आहेत. म्हणजे आजकाल मुलींची वय ही लग्नाची खूप वाढलेली आहेत. मग त्या काळात फर्टिलिटी टेस्ट करणे गरजेचे आहे. काही परंपरागत चालत येणारे आजार असतात, ते तुम्हाला पत्रिकेतून नाहीत कळत. त्यासाठी मीडिया, तुम्ही स्वतः डॉक्टर आहे त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त पद्धतीमध्ये ते समजू शकता. त्यामुळे जे आजार असतात ते तुम्हाला मेडिकल टेस्ट केल्यानंतर, मेडिकल रिपोर्ट केल्यानंतरच कळू शकतात. ते तुम्हाला असे पत्रिकेतून कळतील असं मला तर तेवढं वाटत नाही. त्यासाठी मेडिकल टेस्टच प्रत्येकाने कंपल्सरी करणं गरजेचं आहे. कारण लग्नाच्या आधी गोष्टी कळणं हे खूप चांगले. लग्न झाल्यानंतर मग हा आजार होता, मग तुम्हाला आधी का नाही सांगितला, मग त्याच्यानंतर मग डिवोर्स घेणं आणि त्या लग्नामध्ये मग 2 कुटुंब सर्व त्यामध्ये रखडली जातात आणि तो मानसिक त्रास होतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.